नमस्कार. राजनीती समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पाहूया दैवड येथील बातमी. आश्वासनानंतर शाळेच्या संरक्षण भिंतीसाठीचे बेमुदत उपोषण मागे. दिनांक 16/7/2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा दैवड आवार संरक्षण भिंत ढसळलेले वॉल कंपाऊंड नूतनीकरण करा मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दैवड येथे भर उन्हात उघड्यावर बेमुदत उपोषण छेडण्यात आले. उपोषणाची दखल ग्रामपंचायत सदस्य श्री दिगंबर आप्पा सोनवणे, श्री सुनील पिंटू अहिरराव व स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायत कार्यालय दैवड प्रशासन, ग्रामविकास अधिकारी भुसारे यांनी घेऊन 15वा वित्त आयोग निधीतून लवकरच वॉल कंपाऊंड नूतनीकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. तदनंतर लिंबू पाणी घेऊन उपोषणकर्ते श्री संजय दैवडकर व गोरक्षक नानाभाऊ गोसावी यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. सदर प्रसंगी जीप शाळा दैवड मुख्याध्यापक जयराम सोनवणे गुरुजी, सुपरस्टार शिक्षक समाधान सोनवणे गुरुजी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोसावी सर व स्टॉप, गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग आहिरे, जी भाऊ ड्रायव्हर, वसंत भंडारी, भीमराव अहिरराव, गंगाराव सोनवणे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते. विभागीय संपादक उस्मान शेख येवला. त्या वाहनाने धडक दिली, त्याला जबाबदारी कोण घेत आहे? काही घटना घडली सगळं आंबा त्याच व्हिडिओमध्ये भाऊसाहेब पाहिजे मारा पाहिजे मारा मरा कुठे बांधले त्यांनी. आता बसा सर, जावा तुमच्या वॉल कंपाऊंडचं आहे. भाऊसाहेब